आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळे न वाफवता, आवळे न शिजवता, न किसता आवळ्याचा झटपट बनणारा मुखवास कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी प्लेटमध्ये पाव किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे स्वच्छ धुवून कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या आवळ्याला कट करून घ्यायचं आहे। आवळ्यावरती असलेले डाग बतईने कट करून बाजूला काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आवळ्याच्या बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत। आवळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी मी कट करून घेतलेल्या आहेत। त्याचे आवळ्याचे डाग पण बाजूला काढून घेतलेले आहेत। ह्या आवळ्याच्या फोडी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही, अशा पद्धतीने ह्या फोडी मिक्सरवरून बारीक वाटून घ्यायच्या आहेत। वाटून घेतलेलं हे आवळ्याचं मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आवळ्याचं मिश्रण हे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर 1 चमचा साधं मीठ या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। हे मीठ मिश्रणाला चांगलं लावून घ्यायचं आहे। हे मिश्रण आता एका कपड्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही आवळ्याचं मिश्रण स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घेतलेलं आहे। दिवसभर आपल्याला हे मिश्रण चांगलं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। 1 दिवसामध्ये हे मिश्रण चांगलं वाळलं जातं। 1 दिवसानंतर आपला झटपट बनणारा हा आवळ्याचा मुखवास तयार झालेला आहे। जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा आपण दररोज हा मुखवास खाऊ शकतो। यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि तोंडाची चव पण चांगली राहते। आवळा खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, केसाच्या समस्या दूर होतात, त्वचा चांगली राहते। पण आवळा हा सीझनमध्येच भेटतो, पण वर्षभर आपण आवळा कसा खायचा, त्यासाठी आपण आवळा कसा स्टोअर करून ठेवू शकतो आणि वर्षभर आवळा खाऊ शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी पहिल्या प्लेटमध्ये आवळ्याचा मुखवास बनवून ठेवलेला आहे। दुसऱ्या प्लेटमध्ये आहे आवळा सुपारी, तिसऱ्या प्लेटमध्ये आहे आवळा कँडी, भरणीमध्ये आवळ्याचं लोणचं आहे। हे चारही प्रकार आवळ्याचे वर्षभर छान टिकतात। आवळ्याचा बनवलेला मुखवास आणि मी स्टोअर करून ठेवलेले आवळ्याचे प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।